हॅलो मित्रांनो, IBS इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आशा आहे तुम्ही सगळे सुखरूप आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे DRA म्हणजे काय आहे, DRA कशा कशा क्षेत्रामध्ये वापरलेला जातात, DRA सर्टिफिकेट याची काय इम्पॉर्टन्स आहे आणि DRA करून तुम्हाला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामं करू शकतात आणि एका माणसाला जर काही DRA सर्टिफिकेट पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय ट्रेनिंग करायची आणि IBS इन्स्टिट्यूट तुमची काय मदत करणार आहे हे सगळं आपण एखादी डिटेलमध्ये हा व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. तर चला आता सुरू करूया. DRA बद्दल आणखीन माहिती घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यांना आपण RBI म्हणतात, RBIने कोलॅबोरेशन केलेला आहे IBA सोबत. IBA म्हणजे इंडियन बँक असोसिएशन. इंडियन बँक असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स ज्याला आपण IIBF म्हणतात, ह्यांनी हे DRAची जी सर्टिफिकेट आहे त्याला इंट्रोड्यूस केलेली आहे. आता DRA कोर्सचा नक्की पर्पस काय आहे, म्हणजे तुम्ही कशाला DRA करायला पाहिजे. DRA केल्यानंतर तुम्ही एक वेल ट्रेन आणि क्वालिफाईड रिकव्हरी एजंट बनू शकतात. DRA केल्यानंतर तुम्हाला बँकिंग प्रोडक्ट्सबद्दल, त्यांची पॉलिसीबद्दल, त्यांच्या एंटायर सिस्टमबद्दल तुम्हाला माहिती पडणार. त्याच्याऐवजी तुमची डेट रिकव्हरी करण्याची जी स्किल्ड आहे ती डेव्हलप होणार. तुमची जी कम्युनिकेशन आहे की समोरच्या व्यक्तीला म्हणजे जे बॉरोवर आहे त्याच्यासोबत प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही कशा लेवलची कम्युनिकेशन मेंटेन करायला पाहिजे याच्या बाबतीत पण तुम्हाला माहिती भेटणार. आणि शेवटी तुम्ही एक रेस्पॉन्सिबल आणि एक न्यायदायक DRA एजंट बनणार. आता आपण पहिला माहिती काढू घेऊया की DRA म्हणजे काय असतात. म्हणजे DRAची जी फुल फॉर्म आहे ते काय आहे. DRA म्हणजे डेट रिकव्हरी एजंट. DRAची ही फुल फॉर्म आहे. आता जी एजंट्स DRA एजन्सीमध्ये काम करतात, NBFCsमध्ये लोन रिकव्हरीची कामं करतात त्याला आपण DRA म्हणतात. म्हणजे जे बॉरोवर्स असतात, म्हणजे ज्या कर्जदायक लोक आहे त्यांच्याकडून जी लोनची रिकव्हरी करणारीची जी काम असते ते मुख्य काम DRA एजंटला करावे लागतात. आता DRA एजंटची जी मुख्य काम असतात की ते नॉन बँक परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे ज्यांना आपण NBA म्हणतात ते कमी करायला पाहिजे. म्हणून हे जे DRA एजंट असतात हे बँकसोबत कामं करतात किंवा कोणता पण रिकव्हरी कलेक्शन एजन्सीसोबत काम करतात किंवा NBFC सोबत काम करतात. आता दोन प्रकारचे DRA एजंट्स असतात किंवा DRAची जे रोल असतात ते दोन प्रमाणे असतात. पहिला रोल असतात की तुम्ही फोनवरती जे टेलिकलेक्शन आपण म्हणतात की तुम्ही एक DRA एजंट आहे, तुम्ही फोन करून आपले जे बॉरोवर आहे ज्यांनी कर्ज काढलेली आहे ते कस्टमरला कॉल करून तुम्ही फोनवरून त्यांच्याकडून लोनची रिकव्हरी करतात. लोनची जे काय त्यांची आउटस्टँडिंग पेमेंट आहे, त्यांची EMI डिफॉल्ट जे होतात त्याबद्दल तुम्ही फोनवरती कम्युनिकेट करतात आणि त्यांच्याकडून रिकव्हरी करून घेतात. दुसरे जे DRA एजंट्स असतात, म्हणजे जे दुसरा रोल एखादी DRA एजंटचा असतो ते आहे फिक्स फील्ड कलेक्शन. फील्ड कलेक्शनमध्ये काय असतात की तुम्ही कस्टमरच्या रेसिडेन्सवरती जातात, तुम्ही त्यांना भेटतात आणि त्यांना तुम्ही इंटिमेट करतात की तुमची जे लोन आहे ते रिकवर करायचं आपल्याला, तुम्ही एवढे तुमची आउटस्टँडिंग पेंडिंग झालेलं आहे आणि हे तुम्ही पे करा, नाहीतर तुम्ही एक बँक डिफॉल्टर होऊ शकतात, एक लोन डिफॉल्टर होऊ शकतात. आता हा सर्टिफिकेट कशाला इम्पॉर्टंट आहे, हा सर्टिफिकेट कशाला इम्पॉर्टंट आहे. RBIची जी सर्टिफिकेशन आहे DRAची ती खूपच मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्ही DRA प्रोफेशनमध्ये जर काय भरपूर वर्षापासून काम करत असेल किंवा नसेल, तुमच्याकडे DRAची सर्टिफिकेट असली पाहिजे, तरीच तुम्हाला ते एक लेजिटिमेट प्रमाणे तुम्ही DRAची कामं करू शकतात. एखादी क्लायंटकडून तुम्ही गेला आणि तुमच्याकडे DRA सर्टिफिकेट नसेल तर ते तुमच्यावरती एक लीगल इश्यू पण करू शकतात. म्हणून RBIने स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिलेली आहे की कोणी पण एजन्सी किंवा बँकच्या डेटावरती जे कोणी पण DRA करतात त्यांच्याकडे DRA सर्टिफिकेशन असली पाहिजे. आता DRAची बेनिफिट काय आहे. ह्यावेळपर्यंत आपल्याला माहिती आहे की DRA काय आहे, कशासाठी आपण यूज करतोय, DRA झाल्यानंतर आपल्यामध्ये काय काय चेंजेस होतात. पण DRA सर्टिफिकेटची बेनिफिट पण तुम्ही माहिती करायला पाहिजे. तुम्ही जर काय DRA केलं की तुम्ही कोणता पण कलेक्शन रिकव्हरी एजन्सीसोबत काम करू शकतात.
तुम्ही बँकेमध्ये काम करू शकतात किंवा तुम्ही NBFC म्हणजे जे नॉन बँकिंग फायनान्शियल सेंटर्स असतात त्यांच्यासोबत पण काम करू शकतात. तुम्हाला लवकरात लवकर करिअर बिल्ड करू शकता, तुम्ही लवकरात लवकर कामाला लागू शकता. तुमची जे अर्निंग आहे ते तुमच्या एक अर्ली एजपासून तुम्ही स्टार्ट करू शकतात. आणि ह्यासाठी तुम्हाला जे काय एज्युकेशन रिक्वायरमेंट आहे हे पण तुमचा बेसिक रिक्वायरमेंट असणार, ज्याच्यामुळे तुम्ही इझिली DRA क्षेत्रामध्ये हा सर्टिफिकेट करून तुम्ही अर्ली अर्निंगसाठी तुमचा जे एलिजिबिलिटी क्रिएट करू शकतात. आणि तुमची जे प्रोफाईल आहे, कारण DRA जे आहे ते बँक किंवा फायनान्शियल सेक्टर रिलेटेड आहे, तर एका अर्ली एजमध्ये तुम्ही DRA केला तर तुमचा जे रेझ्यूम किंवा तुमची जी वर्किंग प्रोफाईल आहे ते पण बिल्डअप होणार आहे. आणि शेवटी तुम्ही चांगलं सॅलरी अर्न करू शकता, त्याच्याऐवजी तुम्ही कमिशन्स अर्न करू शकता, एक्स्ट्रा पर्क्स तुम्हाला म्हणजे तुमची जे फायनान्शियल स्टेबिलिटी खूप चांगली होत जाणार जर काय तुम्ही DRA केला तर. आता तुम्हाला जर काय DRA सर्टिफाईड व्हायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी प्रोसिजर्स आहे. आपण आता बघूया की काय काय प्रोसिजर्स आहे जे तुम्हाला स्टेपवरती फॉलो करायचं. तर मी स्टेप करून तुम्हाला सांगणार की पहिला तुम्हाला काय करायचं आहे. आता DRA करण्यासाठी 2 इम्पॉर्टंट स्टेप आहे. पहिला स्टेप आहे तुम्हाला एक ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची आहे. ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे जर काय तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएशन बिलो तुमची क्वालिफिकेशन आहे, 10वी असू दे 12वी असू दे, पण पास असला पाहिजे, तर तुमची जे ट्रेनिंग आहे ते 100 आवर्सची असणार. आणि तुम्ही ग्रॅज्युएट असू दे पोस्ट ग्रॅज्युएट असू दे, म्हणजे ग्रॅज्युएटपेक्षा मोठी तुमची क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला एक 50 आवर्सची ट्रेनिंग मॅन्डेटरीली घ्यायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं ही ट्रेनिंग्स ऑनलाईन आहे, तर हे सर्वात मोठा बेनिफिट आहे की तुम्ही तुमचं काम करूनच ही ट्रेनिंगची बेनिफिट पण घेऊ शकतात. मग आता ही जी ट्रेनिंग आहे ते कम्प्लिटली IIBF प्रोव्हाइड करतोय. जसं मी अगोदर तुम्हाला व्हिडिओचा अगोदर सांगितलं की IIBF ॲग्रिगेटेड इन्स्टिट्यूटलाच फक्त ही ऑथॉरिटी आहे की IBS सारखी इन्स्टिट्यूट जी IIBF ॲग्रिगेटेड आहे, आमची सारखे इन्स्टिट्यूटलाच फक्त ऑथॉरिटी आहे DRAची ट्रेनिंग करायची ऑनलाईन आणि तुमची जी एक्झाम रजिस्ट्रेशन आहे ते पण करून देणार. तुम्हाला सगळं जे काय सपोर्ट आहे ते पण भेटणार. तर हे तुमचा एक मोठा ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही IBS थ्रू ट्रेनिंग घेतलं की तुम्ही इझिली तुमचा प्रोसेस होऊन जाईल. आणि शेवटी बघायला गेलं तर ही जी ट्रेनिंग आहे हे डेली असतात. सोमवार ते शनिवार डेली क्लासेस असणार आणि 9:30 सकाळी तुमची क्लास स्टार्ट होणार, 5:30 म्हणजे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुमची हे डेली ऑनलाईन ट्रेनिंग असणार सोमवार ते शनिवार. आता याच्यामध्ये आपण बघूया की काय काय स्टेप्स एखादी DRA एजंटला घ्यायची असतो की DRAची जी ट्रेनिंग आहे त्या करण्यासाठी आपल्याला अजून काय काय प्रोसिजर्स फॉलो करायची असतात. पहिला बघायला गेलं तर जसं मी म्हणाली की एक ऑनलाईन ट्रेनिंग आहे, तर दुसरा स्टेप आहे एक ऑनलाईन एक्झाम. तर यामध्ये तुम्हाला एक ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असणार. जसं मी सांगितलं हे पूर्ण IIBFचा अंडरमध्ये ही DRA ट्रेनिंग प्रोसेस होतो आहे. एक्झामसुद्धा पण IIBFच्या अंडरमध्ये त्यांच्या गाईडलाईन्समध्ये हे पूर्ण एक्झाम आपण कंडक्ट करतो आहे. आता एव्हरी मंथ म्हणजे दर महिने IIBFची DRA ट्रेनिंग असतात, दर महिने प्रत्येक महिना. तर दर महिने तुम्ही ही एक्झामसाठी अप्लाय करू शकतात आफ्टर तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर. याच्यामध्ये कसं आहे की जसंच तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाला, तुमची एक्झामसाठी तुमची रजिस्ट्रेशन झाली की तुम्हाला IIBF कडून एक हॉल तिकीट भेटतो आहे आणि त्या हॉल तिकीट घेऊन तुम्हाला जवळचा IIBFचा जे एक्झाम सेंटर असतात त्या सेंटरवरती व्हिजिट करून हे एक सिस्टम जनरेटेड एक्झामिनेशन असतो ते तुम्हाला द्यावं लागणार. ओके, IIBFचा स्टेट वाईज एक्झाम सेंटर्स असतात. तुम्ही स्वतःहून चूज करू शकता की तुम्हाला जवळचा स्टेटमध्ये जी जवळची सिटी असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जे कोणती पण लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजवरती तुम्ही आपली एक्झामिनेशन देऊ शकता.
आता ही जी एक्झाम आहे ते बघायला गेलं तर रिटन एक्झाम नाही आहे, हे एक MCQ फॉर्मॅटमध्ये म्हणजे मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट आहे की एका प्रश्नाची मल्टिपल चॉईसेस असणार आणि तुम्हाला एक्झॅक्ट चॉईस जी आहे, जी एक्झॅक्ट आन्सर असेल ते क्लिक करायचं, म्हणजे ते सिलेक्ट करायचं. म्हणजे एवढं सोपं आहे याचा एक्झाम पॅटर्न. 100 क्वेश्चन असणार, 100 मार्क्सचा हा एक्झाम आहे आणि मिनिमम पासिंग 50. तेवढंच फक्त घ्यायचं आहे तुम्हाला. 50पेक्षा अधिक आलं तर खूप चांगलं, पण 50पर्यंत तुम्ही आणलं, तुम्ही इझिली DRA सर्टिफिकेटसाठी क्वालिफाय होतात. आणि एकदा तुम्हाला DRA सर्टिफिकेट भेटलं की तुम्ही एक DRA एजंट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त आपली DRA एक्झाम पास करायचं आहे. आता DRA एक्झाम पॅटर्न कसं आहे आणि बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया DRA सर्टिफिकेशन करण्यासाठी काय आहे ते आपण बघूया. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे मिनिमम क्वालिफिकेशन 10th पाहिजे, 10th पास, आणि तुमची जी एज असेल ते 18 किंवा 18चा अबाव असला पाहिजे. म्हणजे तुम्ही 18 किंवा 18 वर्षाचा वरती असेल, तुम्ही क्वालिफाईड आहे DRAची ट्रेनिंग आणि DRA सर्टिफिकेशनची एक्झाम करण्यासाठी. एक्झामचा पॅटर्न खूपच सोपं आहे. मी रिपीट तुम्हाला म्हणते की ही कम्प्लिटली एक ऑनलाईन एक्झाम आहे. 11 लँग्वेजेसमध्ये ही एक्झाम्स कंडक्ट होतो आहे. इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती, बंगाली, आसामीज, उरिया, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, म्हणजे एवढे 11 लँग्वेजेसमध्ये IIBF हे DRA एक्झाम्स कंडक्ट करतात. आणि तुम्ही कोणता पण लँग्वेज चूज करू शकतात. आणि जसं मी तुम्हाला म्हणाली की तुम्ही तुमच्या जवळचा सेंटर IIBFचा एक्झाम सेंटरसुद्धा पण चूज करू शकतात. आता एक्झामची जी ड्युरेशन असते ते 2 तासाची असणार आणि त्याच्यामध्ये 100 मल्टिपल क्वेश्चन्स असणार. ABCD मध्ये फॉर्मॅटमध्ये त्यांचे चॉईसेस असणार. 100 मार्काचा हे पूर्ण एक्झाम आहे. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट, याच्यामध्ये काही नेगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे तुम्ही जसं तुम्ही पेपर लिहितात, म्हणजे जसं तुम्ही तुमचा एक्झाम अटेंड करतात, तुम्हाला त्याप्रमाणेच आपले मार्क्स भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जसं मी अगोदर म्हणाली की तुम्हाला फक्त 50 मार्कच घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये एक मोठी गोष्ट काय तुम्हाला लक्ष द्यायचं की पहिला अटेम्प्ट तर तुम्ही इन केस फेल झाला तर घाबरू नका, तुम्हाला 2 अटेम्प्ट पण आहे. म्हणजे एखादी DRA एनरोल्ड कॅन्डिडेटला टोटल 3 अटेम्प्ट भेटतोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर का तुम्हाला बिलो 50 मार्क तुम्हाला मार्क भेटलं तर टेन्शन नाही घ्यायचं, कारण तुम्हाला अजून 2 अटेम्प्ट आहे. फक्त तुम्ही री एक्झामसाठी तुमची इन्स्टिट्यूटसोबत एनरोल करा आणि तुम्ही परत एक्झाम द्या आणि नक्की तुम्ही पास होणार आहे. ओके, तर हे एक मोठा ऑपॉर्च्युनिटीसुद्धा पण तुम्हाला भेटतो आहे की पहिल्या एक्झाममध्ये फेल झाला की आपल्याला असं वाटणार की आता मी काय करू, तर 2 अटेम्प्ट अजून आहे आपल्याकडे. पण जर काय बॅडलक एवढं खराब झालं, आपण एवढी मेहनत नाही केली, काय मित्रांनो, आपण मेहनत पण करायला पाहिजे. ओके, तुम्ही क्लास रेग्युलरली अटेंड केलं, तुम्ही स्टडी मटेरियल्स जे काय IBS इन्स्टिट्यूट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते सगळं आपण पुढच्या याच्यामध्ये आपण डिस्कस करणारच आहे. ते सगळं तुम्ही व्यवस्थित वाचलं, लक्ष दिलं आणि तुमची जी महत्त्वाची तुमची जी ट्रेनिंग आहे ते तुम्ही लक्ष दिलं तर नापास होण्याची काही गुंजाईश नाही आहे. पण तरी पण जर काय तुमची 3 अटेम्प्ट तुमच्याकडून लूज झाली, काय पण रिझन होऊ शकतात. ओके, तर XYZ रिझनमुळे तुमची 3 अटेम्प्ट गेली तर काही टेन्शन नाही, तुम्ही पण पुन्हा रिएनरोल करा, पुन्हा एक्झाम द्या. ओके, पण एक लक्षात द्या, DRA सर्टिफिकेट भेटल्यानंतरच आपण DRAमध्ये फुल फ्लेज काम करू शकतो. तोपर्यंत आपल्याला ट्राय करतच राहिलं पाहिजे. आता DRAच्या सिलेबसबद्दल जरा बघूया. तर DRAच्या सिलेबसमध्ये टोटल 20 चॅप्टर्स आहे आणि त्याच्यामध्ये 4 मॉड्यूल्स आहे. मॉड्यूल A मध्ये 5 चॅप्टर्स आहे. मॉड्यूल A मध्ये 5 चॅप्टर्स आहे. बँकिंगची बेसिकबद्दल डिस्कस होणार आहे. आणि मॉड्यूल B मध्ये 7 चॅप्टर्स आहे. याच्यामध्ये जे बँकिंगमध्ये काय काय प्रोडक्ट्स, बँकिंगची जे काय लीगल ॲक्ट्स, ॲस्पेक्ट्स असतात त्याबद्दल ही 7 चॅप्टर्स डिस्कस करतात. आणि मॉड्यूल C मध्ये 6 चॅप्टर्स आहे. 6 चॅप्टर्स कम्प्लिटली फोकस करणारे की DRAच्या नक्की दायित्व काय असतो, DRAचे नक्की सॉफ्ट स्किल म्हणजे आपण कसं बोलायचं, कसं त्यांच्याशी वागायचं, ते सगळं आपण हा मॉड्यूल C मध्ये शिकणार आहे. आता मॉड्यूल D मध्ये 2 चॅप्टर्स आहे.
हे कम्प्लिटली नॉन बँकिंग फायनान्शियल सेंटर्स त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे, म्हणजे NBFCsबद्दल आपण डिस्कस करणार आहे. हा तुमचा कम्प्लीट सिलेबसबद्दल एक ओव्हरव्ह्यू दिला. आपण थोडासा अजून बघायला गेला थोडासा चॅप्टर वाईज, की चॅप्टरची जरा हेडिंग मी रीड करते इकडे. मॉड्यूल एमध्ये आपण बेसिक ऑफ बँकिंग शिकणार आहे. चॅप्टर 1मध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ बँकिंग अँड फिनान्स, चॅप्टर 2मध्ये बँकर कस्टमर रिलेशन आणि चॅप्टर 3मध्ये व्हेरियस डिपॉझिट स्कीम्स अँड अदर सर्व्हिसेस. चॅप्टर 4मध्ये अकाउंट ओपनिंग आणि ऑपरेशन इन अकाउंट सिस्टमबद्दल समजणार आहे. चॅप्टर 5मध्ये आपण शिकणार आहे NI ॲक्ट काय असतात, पेमेंट आणि कलेक्शन ऑफ चेक कसं करतात. मॉड्यूल बीमध्ये आपण व्हेरियस प्रोडक्ट्स अँड लीगल आस्पेक्ट ऑफ रिकव्हरी शिकणार आहे. जसं मी म्हणाली की त्याच्यामध्ये चॅप्टर 6पासून चॅप्टर 12मध्ये आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, प्रत्येक टाईपची जी लोन्स आहे, सिक्युरिटीज आहे, लोन डॉक्युमेंटेशन काय असतो आहे, इन्कम कसं रेकग्नाइज करायचं, डिफरंट टाईप ऑफ ॲसेट क्लासिफिकेशन कसं होतो आहे लोनमध्ये, आणि कलेक्शनची ऑपरेशन वर्क काय असतात, आणि बाकीचे जे लोन रिकव्हरी आणि लीगल आस्पेक्ट काय असतो हे पण आपण चॅप्टर काय म्हणतात मॉड्यूल बीमध्ये आपण शिकणार आहे. मॉड्यूल सीमध्ये DRA रोल इन लोन रिकव्हरी अँड सॉफ्ट स्किल्स, म्हणजे जसं मी म्हणाली की आपण लोन रिकव्हरी एखादी DRA एजंटने कसं करायला पाहिजे, त्यासाठी वापरलेला सॉफ्ट स्किल म्हणजे आपली बोलायची पद्धत, आपली वागायची पद्धत, ते कसं असलं पाहिजे हे आपण सगळं चॅप्टर 13पासून चॅप्टर 18पर्यंत शिकणार आहे. आणि मॉड्यूल डीमध्ये आपण नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज जे आहे त्याच्याबद्दल शिकणार आहे. FPC म्हणजे फेअर प्रॅक्टिस कोड्स त्याच्याबद्दल शिकणार आहे. आता जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग स्टडीज हे एक IIBF मान्यता प्राप्त केलेली एक इन्स्टिट्यूट आहे. तर इन्स्टिट्यूटबद्दल तर तुम्हाला थोडीफार तर माहिती पाहिजे की नक्की आम्ही कोण आहे, काय आहे, आणि DRA संदर्भात DRAसाठी आम्ही तुमचा काय काय कशा प्रकारे तुमचा हेल्प करणार आहे. तर बघूया. IBS जी आहे, जसं मी म्हणाली की IBS एक IIBF मान्यता प्राप्त केलेली DRA इन्स्टिट्यूट आहे गेल्या 2015पासून, आणि आम्हाला टोटल आपली जी एक्सपिरियन्स आहे 11 वर्षाची आहे, आणि कम्प्लिटली आपण एक हायली DRA क्वालिफाईड एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आपला आत्तापर्यंत इकडून 75,000 कॅन्डिडेट आपल्या इकडून ट्रेन झालेलं आहे, क्वालिफाईड झालेलं आहे, आणि आम्ही जास्तीत जास्त आपली जी इन्स्टिट्यूट आहे ते रिझल्टवरती फोकस करतो आहे की आपल्या इकडून जे कोणती पण कॅन्डिडेट शिकून जाणार आहे त्यांचा रिझल्ट चांगला असला पाहिजे. आणि आपण बाकीचे भरपूर असे IIBFचे ॲग्रिगेटेड ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स आहे जे बँकिंग आणि फायनान्शियल क्षेत्रासोबत कनेक्टेड आहे, त्याबद्दल पण आपण आपली इन्स्टिट्यूट IBS ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आहे कम्प्लिटली ऑनलाईन. आता तुमच्या मनामध्ये असणार की कशाला मी IBSमध्ये जॉईन करू, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेन की आमची जे पासिंग पर्सेंटेज आहे ती खूपच जास्त आहे, कारण मी तुम्हाला अगोदर म्हणाली की आम्ही रिझल्टवरती जास्त आमची फोकस असते. तर आपल्या याच्यामध्ये जे काय आपण एखादी कॅन्डिडेटवरती आपल्या इकडे जे कोणी पण आपल्या इकडून एनरोल करतात DRAसाठी, आपण मेनली फोकस करतो आहे की त्यांची रिझल्ट चांगली असली पाहिजे, आणि अटमोस्ट आपला जे हे आहे इम्पॉर्टन्स आहे की पहिल्या अटेम्प्टमध्ये ते पास झाला पाहिजे. तर त्यासाठी आपण खूपच रिझल्ट ओरिएंटेड इन्स्टिट्यूट आहे. आम्ही मल्टिपल लँग्वेजमध्ये ट्रेनिंग घेतो आहे, आणि DRAची जी बुक जो IIBF आपल्याला प्रोव्हाइड करते, जी IIBF प्रोव्हाइड करणारी DRA बुक मल्टिपल लँग्वेजमध्ये ते सुद्धा पण आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्याऐवजी आपल्याकडे प्रत्येक जे 20 चॅप्टर आहे त्याच्या सगळ्याची रेकॉर्डेड व्हिडिओज आहे. त्याच्याऐवजी आपण फुल लेंथ मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे. आपली स्वतःची स्टडी मटेरियल्स आहे ते सुद्धा पण आपण प्रोव्हाइड करतो आहे. आपण लाईव्ह रिव्हिजन क्लासेस पण कंडक्ट करतो आहे, सो दॅट एक्झामचा अगोदर तुम्हाला थोडासा प्रिपरेशन भेटो, तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा प्रॅक्टिकल सेशन आणि थोडा बूस्टिंग भेटतो की जे काय तुम्हाला तुमची मिसआउट डिटेल्स ट्रेनिंगच्या वेळी झालेल्या ते सगळं तुमची रिव्हिजन क्लासेसमध्ये कव्हरअप होणार. आणि आपण यूट्यूब व्हिडिओजमध्ये MCQs डिस्कस करतो आहे, आणि त्याच्याऐवजीत आपली टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपची ग्रुपसुद्धा पण आहे, ज्याच्यामध्ये एक्झामबद्दल सर्टिफिकेशनबद्दल सगळं सपोर्ट तुम्हाला IBSकडून भेटणार. याबद्दल तर तुम्हाला सगळं माहिती पडलं की DRAपासून
IBSपर्यंत ही जी जर्नी आहे त्यासाठी तुम्हाला जे मोठा सपोर्ट सिस्टम आहे ते आहे IBS इन्स्टिट्यूट, दॅट इज इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग स्टडीज. तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग स्टडीजमध्ये तुम्ही जॉईन केलं तर तुमच्या DRA ट्रेनिंगपासून तुमचा IIBF सर्टिफिकेशनपर्यंत तुम्हाला कशाची काळजी घ्यायची गरज नाही. तर तुम्ही वाट कशाला पाहतात? दिलेल्या गेल्या नंबरवरती लवकरात लवकर फोन करा आणि याच्याबद्दल तुम्ही जास्तीत जास्त अधिक माहिती काढून घ्या. आणि हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.